नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जाधववाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जाधववाडी येथील कोळकी ते निरगुडी जाणाऱ्या रस्त्याच्या दरम्यान एका युवकाचा घातपात झाल्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। आपण त्या घटनास्थळावरती आहोत, ज्या ठिकाणी पिंपरत तालुका फलटण येथील निलेश भगवान जाधव वय 38 याचा मृतदेह आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काही मेंढपाळांना या ठिकाणी आढळून आलेला आहे। आपल्या समेत या ठिकाणी काही पिंपरतचे ग्रामस्थ आहेत। या ठिकाणी या मेंढपाळाला किंवा तो गुरे राखणाऱ्याला जो मृतदेह आढळून आला, त्यांनी फलटण शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर येथून तो मृतदेह फलटण शहर पोलिसांनी त्याच्या शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आला आहे। त्या अगोदर फलटण शहर पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केलेला आहे। काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी पिंपरतचे, आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती घेणार आहात। तुमचं नाव सांगा सुरुवातीला। समीर विश्वास मोरे। काय नेमकं तुमच्या गावातला युवक होता अशी माहिती समोर येत आहे, काय नाव त्यांचं? निलेश भगवान जाधव। काय नेमकं त्यांचा व्यवसाय काय होता आणि ते मेंढराचा चारा फिरत तुमच्या गावातच ते मेंढपाळ व्यवसाय करत होते? गावातच। काय कधीपासून ते घरून गेले होते, काय माहिती मिळाली तुम्हाला? काल रात्री। काल रात्री किती वाजता? तसं नाही टायमिंग सांगू शकत। हा, 5:30 धरून झाला। कशावरती गेले होते, काय त्यांच्या नेमकं वाहन कोणतं होतं, काय? 2 व्हीलर स्प्लेंडर गाडी। बर, आणि तुम्हाला कधी माहिती मिळाली याबाबतची? सकाळी 11:30 वाजता माहिती मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी घटनास्थळी आला? घटनास्थळी काय परिस्थिती मृतदेहाची होती? मृतदेहाचे अंडरपॅन्ट व पॅन्ट काही नव्हती त्याच्या अंगावरती। बर, फक्त शर्टच होता अंगावर। तुम्हाला कोणी माहिती दिली याबाबतची? जोडीदारांनीच फोन केला आम्हाला। जोडीदाराला पोलीस पाटलांनी फोन केला, सुनील बोराट यांनी। बर बर, काय त्यांचं वाद वगैरे कोणासंग गावात काय वाद नाही तसं काय कोणा, त्याबाबतची काय माहिती समजली? नाही तशी नाही। या ठिकाणी पिंपरतचे हे ग्रामस्थ आहेत, लखनाडके आहेत, त्याचबरोबर काही कार्यकर्ते आहेत। निलेश भगवान जाधव वय 38 मेंढपाळ व्यवसाय करत होते आणि काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी ते घरून त्या ठिकाणी आलेले आहेत। दुचाकीवरती ते आलेले आहेत। त्यांची दुचाकी या ठिकाणी दुचाकी होती, बाजूला दुचाकी टाकली होती आणि त्यांचा मृतदेह या ठिकाणी सापडला आहे, जो आपण पाहू शकता। कोळकीवरून हा मधून जाणारा महादेवमाळा येथून जाणारा जो रस्ता आहे, तो या ठिकाणी फलटण गिरवी जाणारा रस्ता, त्या रस्त्याच्या मध्यभागी अगदी काही अंतरावरती रस्त्यापासून साधारणपणे 200 मीटर अंतरावरती हा मृतदेह सापडलेला आहे। त्यानंतर आता काही लोकांनी पोलिसांना कळवल्यानंतर, गुरे चारणाऱ्या लोकांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा मृतदेह फलटण शहर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतर नेमकं कशामुळे हा प्रकार घडलेला आहे तो पाहण्यात येणार आहे। तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत। याबाबतचे अपडेट्स आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी, जाधववाडी, तालुका फलटण।